गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज तुम्ही मला घरातच बघत असाल. ऍक्च्युली रेडी तर झाली होती मी ऑफिस जाण्यासाठी, बट खूप पाऊस येतो इकडे, सो मी प्लॅन केला की वर्क फ्रॉम होमच करेल. आणि गेस वॉट, मी सरांना जस्ट मेसेज केला की मी वर्क फ्रॉम होम करते आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर पाऊस थांबला. सो आता घरूनच. बट म्हणजे अजून पण होईल, खूप ब्लॅक ब्लॅक असं झालेलं आहे बाहेर. आणि सांगितलंय तसं तर आज खूप जोरात पाऊस होणार आहे हैदराबादमध्ये, सो बी केअरफुल असं. सो त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आज वर्क फ्रॉम होम. तर आता वर्क फ्रॉम होम आहेच, तर मग आता बघूया आपला डे आउट. तर आता तर मी शूट नाही करू शकत कारण थोडंफार काम करावं लागेल. आणि बघू लंच नंतर, ठीक आहे, तेव्हा भेटूया. बाय. सो गाईज, वर्क फ्रॉम होम म्हणजे ऑफिसचं काम कमी आणि घरचं काम जास्त. सो ॲज युजल दुपारी तर लाईट गेली होती, मग मोबाईल आम्ही वेस्ट नव्हता करू शकत म्हणून काही शूट नाही केलं. आता मी शूट करते. सो आता चालली माझी जेवणाची तयारी. गवार निसते आणि म्हणून माझी हसते. लहानपणी आम्हाला वाटायचं मम्मी काय आहे रोज तेच तेच तेच. आता समजतं भाई, दिवसभर विचार करावा लागतो रात्री काय बनवायचं. घरी असं खूप काम असतं गाईस, म्हणून मला ऑफिसला जायला आवडतं. ऍक्च्युली ऑफिसला जा, एसी मध्ये बसा, ऑफिस काम करा आणि घरी या. आणि पावसामध्ये ऍक्च्युली काम करायचं इच्छाच नाही राहत, म्हणजे असं मस्त बेडवर झोपून घ्यावं वाटतं. हैदराबादमध्ये ना प्रत्येक गोष्ट खूप मोठी भेटते. म्हणजे तुम्ही चिकन खायला जाल तर एवढा मोठा मोठा चिकन. तुम्ही जर ब्लिंकिटवरून भेंडी कराल तर भेंडी नाही येत, भेंडा येतो. आणि आता मी गवार मागितलं, गवरा आला. एवढी मोठी गवार कुठे असते गाईस. म्हणजे आमच्याकडे मुंबईमध्ये एवढी छान कवळी नाजूक गवार असते, आणि ही बघा गवार किती मोठी मोठी गवार आहे. शिजेल का नाही काय माहिती, बट ठीक आहे, आज गवार खायचं मन होतं तर गवार घेतलेला आम्ही. बघूया आता. हा, कधी कधी मला ना मी खूप क्यूट दिसते, म्हणजे मी आहेच. प्रतीक्षा बघतीये माझ्याकडे की अशी येण्यासाठी काय करते. नवीन नवीन ब्लॉगर आहे मी. एक तर माझा कॅमेरा स्लो आहे, स्लो इन द सेन्स म्हणजे हँग होतो मध्ये मध्येच, आणि प्रत्येक गोष्ट शूट करायला मग होत नाही, म्हणजे कष्ट लागतात खूप. दुपारी प्रतीक्षाने खिचडी बनवली होती मस्त एकदम, एवढी छान झाली होती ना, संपली सगळी. लांब राहून घरच्या जेवणाची आठवण येते. आता प्रतीक्षा पीठ मळते. तिथं झालं की मी भाजी बनवेल, चपाती बनवेल. जेवताना मी व्हिडिओ नाही रेकॉर्ड करणार, कारण मला जेवताना जेठालाल बघायची सवय आहे. जेठालाल शिवाय जेवण नाही जात. सो गाईज, एकटी मी जेवण बनवते, तर सारखं सारखं कॅमेरा नाही हलवू शकणार, कारण रात्री ऍक्टिव्हिटी पण आहे आणि फटाफट काम संपवून जेवण आपल्याला लॅपटॉप पण ऑन करावं लागणार आहे. आज 3 ऍक्टिव्हिटी शेड्यूल आहेत माझ्या. सो आता मी
ऍक्च्युली माझी मम्मी खूप छान बनवते जेवण, म्हणजे तिला मी बोलणार आहे की तू तुझ्या कुकिंगचा चॅनल ओपन कर, खूप छान जेवण बनवते गाईज. कसं करत असतील ना सगळे, म्हणजे असं जे लोक शूट करतात, घाई गडबडीत होते, पण ठीक आहे, स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्याच्यासाठी, त्या गोष्टीसाठी. कधी कधी ना माझी खूप टंग ट्विस्ट होते, समजत नाही मला की बोलायचंय कसं निघतंय. तर मी लसूण हे करून घेते, गवार थोडीशी मम्मीच्या पद्धतीने करणार आहे मी, की ना पहिलं थोडंसं तेलामध्ये असं फ्राय करून घेते. गवार घेऊन घेते मी. मी गाईज गवार घेतलीच नाही, धुवा बी लागेल. सो गाईज आपण व्हिडिओच्या चक्करमध्ये गवार धुवायची विसरून गेलो होतो, तर पुन्हा आता मी काढून ती धुवून घेतलेली आहे आणि आता परत त्यांना टाकूया. होतं असं कधी कधी, नो गाईज, येऊ आहे ना. मी कढई तापायला ठेवली आहे, थोडी गरम होऊन देऊया. तुमच्या घरी कशी बनवली जाते, म्हणजे मी बघितली आहे प्रत्येकाच्या घरची पद्धत थोडी वेगळी असते, कोणी सुकी बनवतो, ओली बनवतो. माझी मम्मा शेंगदाण्याचा कूट घालून थोडी पातळशी बनवते, खूप छान लागते. आणि मला ना ऍक्च्युली चपातीपेक्षा ती भातासोबत खूप छान आवडते, म्हणजे डाळ भात आणि गवारीची भाजी. बट माझ्या मम्माच्या हातची मी बनवलेली एवढी मला नाही आवडत. ऍक्च्युली मला लक्षात कसं आलं माहितीये की मी घेतली नाही या आवाजामुळे, कारण मगाशी आवाजच नाही आला, तेव्हा लक्षात आलं की काहीतरी मिसिंग आहे. त्याला थोडंसं होऊ देऊया आपण, तोपर्यंत फोडणीची तयारी करूया. मी लसूण करून घेतलाय, त्याला बारीक करूया, कशामध्ये करू, गाईज गवार आपली भाजून झालेली आहे. आता याच्यामध्ये टाकूया आपण थोडंसं तेल, आणि खूप जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत ह्याच्यामध्ये, फक्त लसणाची फोडणी देणार आहोत आपण. लसूण, आणि हा घरचा मसाला आहे मम्मीने बनवलेला. आपण लसूण नंतर थोडं गवार परत टाकून घेऊ, कारण ते लसूण आपल्याला जळू नये. आता मी टाकते मसाला. गाईज मसाला तुम्ही अंदाजाने टाका, मी जास्त तिखट नाही खात, इकडे तसा जास्त तिखट नाहीये, थोडासा. आणि ऍक्च्युली थोडासा मी टाकणार आहे, गरम मसाला भेटत नाहीये, थोडीसा लाल तिखा लाल, आणि थोडीशी कोरिएंडर पावडर. नंतर आपण पॅक करून ठेवूया सध्या.
मिक्स करून घेऊ. थोडस पाणी. गाईज आपल्याला खूप कष्टात बिस्लरीचं पाणी छान तर वास येत आहे. माहिती नाही कसं झालंय. थोडं टाकणार आहोत मी. आणि थोडी उकळी आली ना ह्याला तर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. आणि तेही मी कुठे ठेवले आता शोधावं लागेल. तर हे आपण स्लो फ्लेमवर ठेवून देऊया. आणि तुम्हाला बघायचं असेल तर दिसते का? सो गाईज मला वाटलं होतं आज मी वर्क फ्रॉम होम करते तर मी खूप काही कंटेंट शूट करेल, बट अनफॉर्च्युनेटली आज मी काही शूट नाही करू शकली कारण की म्हणजे वर्क फ्रॉम होम प्लस घरातलं काम आणि शूट मला काही जमलं नाहीये. नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करू. आणि मला बोलायचं होतं की म्हणजे वर्क फ्रॉम होम करताना आपल्याला वाटतं की हा वर्क फ्रॉम होम, बट ऑफिस एवढं काम असतं आणि त्याच्यामध्ये घरातली 10 काम आपल्याला लक्षात येतात. आणि आता जेवण बनवताना पण मला शूट करायला नाही झालं कारण की मी शूट करता म्हणजे एक्सपिरियन्स नाहीये. सो मला काही लोक खूप छान पद्धतीने करतात की वर्क फ्रॉम होम आणि घरचं पण खूप छान बॅलन्स करतात, बट शूट करता मला तर नाही जमलं. बट मी नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करेल. आणि गाईज खूप कठीण असतं वर्क फ्रॉम होम करता घरातलं देखील करणं. आपल्या खूप साऱ्या गृहिणी अशा आहेत ज्या वर्क फ्रॉम होम करून घरही सांभाळतात. त्यांना हॅट्स ऑफ टू यू गाईज. आणि खूप छान करताय तुम्ही, असंच करत राहा. आणि मी पण ट्राय करेल. आणि जेवण तर तसं मी बनवलं आहे. आणि आता जेवण रात्री ऍक्टिव्हिटी आहे तर बघूया. सो उद्या आपण ट्राय करूया की उद्या काहीतरी नक्की चांगलं शूट करू. आणि मला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.